राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळपासून पाऊस होता, रिटर्न निघालोय. आता मानवतमध्ये बघा, मानवतच्या अलीकडे 5 किलोमीटर आणि हायवेच्या कडेला पाऊस बी थांबला होता. मग आपलं झाडाखाली बसलोय. म्हणलं आता स्टोरी सांगायला हरकत नाही. आता एक मत आहे, सूचना देतो की बानगड अशी झाली या यूट्यूब ही अमेरिकन संस्था आहे, ध्यानात ठेवा. यांनी बहुतेक ट्रम्पने काय फोन बिन केला काय कोणाला माहिती ऑफिसमध्ये, की महाराष्ट्रात किंवा भारतात जे यूट्यूबर आहेत यांचा जरा करेक्ट कार्यक्रम करा. हा सल्ला देवाभाऊकून घेतला असेल. त्यांनी काय केलं, नोटिफिकेशनच पाठवत नाही. ध्यानात ठेवा. तुम्हाला मी रोज 9ला म्हणजे 9ला एपिसोड सोडत जाईन, पण तुम्हाला ते दिसणार नाही, म्हणजे येतच नाही. ते तुम्हाला रोज चॅनलवर जाऊन सर्च करून लेटेस्ट एपिसोड सगळ्यात वरचा आलाय मग ते तुम्हाला दिसेल. त्याची खबरदारी घ्या, नाही तर परत फोन चालू होत्या, आज एपिसोड आला नाही. एपिसोड रोज येतोय, फक्त यूट्यूब ते पाठवित नाही. त्यांचा प्रयत्न असा आहे की लोकांच्यापर्यंत पोहोचू नाही गेला म्हणजे काय त्यांचं काय गणित आहेत मला आता. ती इंग्रजी लोक आहेत, हुशार लोक आहेत, पण नोटिफिकेशन येत नाही सध्या लोकांना. माझंच नाही, दत्ताभाऊनी तर आता चालू केलं. 7 का 8 लाख सबस्क्रायबर आहेत दत्ताभाऊची. महाराज 1,500, 2,000, 3,000 इज्जत निघण्यासारखं काम झाले. विषय कसा आहे, ही कंपनी आपली नाही, ती आपल्या भारतीय लोकांना दाबायचा प्रयत्न असला पाहिजे. आणि त्यांचा यूट्यूबर आहे त्याला वर करण्याचा प्रयत्न असं काहीतरी असेल. कारण मोठ्या प्रमाणात आता यूट्यूब म्हणजे भारतात जेवढे यूट्यूबर आहेत ना, हजारो कोटी रुपये अमेरिकेतून भारतात आणतात. लक्षात. आणि मी खर्च कुठं करणार, इथंच करणार ना आपल्या महाराष्ट्रात. म्हणजे परकीय चलन कमी करण्याचा हेतू असला पाहिजे. बघू, यार्डाचं गोराळे चालतंय तर चालायचं. हा आपलं कसं आहे, गाजराची पुंगी तुम्हाला सांगतो, वाजवून तर वर वाजवायची आणि ज्या दिवशी नाही वाजन त्या दिवशी खाऊन घ्यायची. आपला विषय गाजराची ती असू द्या. आजच्या स्टोरीकडे जाऊ आपण. आग्रा आणि उत्तर प्रदेशमधलं 1 नंबरचं शहर, चांगली स्वच्छता बिच्छता आमकं. त्या ठिकाणी घडलेली घटना आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घ्या फक्त. आता तुम्ही सिया केस असन, आता चर्चेत आहे लोकांच्या, हिने असं केलं, तिने काय तिला वाटलं कसं ढकलून द्यायला, काय संस्कार येतं, काय दारू पिती, लोक व्हिडिओ बघत आहेत. पण त्यापेक्षाही डेंजर केस तुम्हाला सांगतो. सिकंदरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय आणि रेणुका धाम कॉलनी त्या ठिकाणी ओरिजिनल नाव सुरेंद्र कुमार शर्मा, वय वर्ष 44. ह्या 44 वर्षीय व्यक्तीने मुलं 2 मुलं आहेत, पण दोन्ही शिक्षणासाठी त्यांनी बाहेर टाकले होते. नवरा बायको दोघंच घरी. आता ह्या व्यक्तीची बायको आहे, नाव रुबी रास्तूळ स्वामी शुक्र, गदाळ कार्यक्रम. ही रुबी आणि ही सुरेंद्र. आता लग्न, आता हा 44 आहे, ती 37 वर्षाची आहे, 2 मुलं आहेत. म्हणजे लग्न कमीत कमी 20-22 वर्षात त्यांचा प्रपंच झालेला आहे महाराज. 24 वर्षाचा प्रपंच झालेला आहे. मग मला असं वाटतं की 24 वर्षात एक नवरा आणि एक बायको ही दोघं एकमेकाला समजून घेण्यात का कमी पडले. एक तर माझा मी आता सरळ मोकळ्या मनाने बोलणारा माणूस आहे, तुम्हाला सांगतो. लोकांना 90% लोकांना एक तर करायचं कळत नाही. पहिली गोष्ट, बायको सांभाळण्यासाठी काय लागतं ह्या गोष्टी जाणून घ्या पहिल्यांदा. हा नुसतं तुम्ही लय नांगर तराटे म्हणून उपयोग नाही. इथं काही गोष्टींच्यावर प्रकाश टाकला पाहिजे. हा काय विषय झाला तुम्हाला सांगतो. ह्या रुबीचा आधी लग्न झालं, सगळं झालं. आता चूक नवऱ्याची बी इथं हाय, चूक आहे, त्याला चूक म्हणलं पाहिजे. यांनी केली डोसाया सुरुवात, दारूचं व्यसन. आता दारूचं व्यसन जगातली कुठलीही बायको सहन करत नाही. याच्या पाठीमागचं कारण म्हणजे त्याचा आंबूस पोंगास वास येतो, त्या माणसाचा घामाचा येतो आणि तोंडाचा येतो. त्याचं लैंगिक क्षमतेवर त्या गोष्टीचा परिणाम होतो. मी अजूनही सांगतो की अल्कोहोल हा असा प्रकार आहे की तो जर 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा जर घेतला, ती मोठे मोठे उद्योगपती आहे ना, ही सुद्धा 40,000ची बाटली पितात, तुम्हाला माहीत नाही. हा हाय फाय. आणि पेले म्हणजे जिवंतपणेच म्हणतोय, चांगल्यापणे तर एखादा शब्द बोलून तो, पण पेले तो बोलायचीच बंद होते. पण त्याची विचारचक्र चालू राहतात. आपल्या महाराष्ट्रात एक नेता आहे, आता नको नाव सांगायला, त्याच्या गाडीमध्ये मडकं असायचं, त्याचं तोंड बारीक असायचं, मडकं मोठं. ती आपलं एखाद्या सभेला निघाला
की 2-3 चमचे ते माणिकचंद खायचं आणि त्याला डोळे मिटले शिटाळ बसून की नुसती विचार चालू, कोणाला कसा खेचायचा, कोणाला कुठं तिकीट द्यायचं, हा कार्यकर्ता कसा आहे, तो कसा आहे, हे कारखान्याचं 2 कोटी त्याचं 3 कोटी करायचं का आतल्या हाताने, हे सगळं विचार चालायचे त्याच. चांगले चांगले राजकारणी मंत्री लेवलची कुजावली त्या माणसाने, असा विषय. तसं या ठिकाणी सुद्धा ही जी केस आहे सुरेंद्र शर्मा केस, भयंकर अगदी. ही रुबी ही प्रपंच चालू यांचा. पोरं गेली बाहेर, हा लागला प्यायला. प्यायल्यानंतर कंटिन्यू रोज सुरुवात, त्या नशेत राहायचा, तिला शिवीगाळ करायचा, कारण पुरुष आहे ना, या चुकाही ध्यानात ठेवा. शिवीगाळ कर, दुनिया कर. महाराज ह्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का? बायको असून तिच्या मनामध्ये त्याच्याविषयी पूर्ण म्हणजे पूर्ण चिड तयार झाली. आता काही लोक दणादणा हानीत्यात बायकांना. काय त्या माऊलीचं मन म्हणत असं. मला या एका माऊलीने फोटो पाठवला होता जळगाव मधल्या. तर बेल्ट आहे ना, बेल्ट ते जर जिथं लावतो नाही का कडी, एवढे लोक असतं त्याला, ते सुद्धा 6-7 ठिकाणी पाठीत घुसलं होतात. काय अवस्था आहे काही महिलांची बाबा. मग असं म्हणलं ती लय चांगल्या अंतरकरण तिचं लय चांगलं म्हणत असेल का, ती किती शिव्या शब्द देत असेल, तळतळ करीत असेल, काय असेल ही ओळखत नाही. माझं स्पष्ट मत आहे की बुवा अशी जगणंच मुश्किल करून टाकलंय. हा, यांना सोडा आणि दुसरं लग्न करा, सोडून द्या यांना कायदेशीर, कायद्याचा आधार घ्या. ह्या सुद्धा मताचं मी का म्हणून सहन करायचं. कोण मारहाण करतात. आज कित्येक मुलं बिगर लग्नाची, त्यांना बायका मिळणार, ज्यांना मिळल्यात त्यांना सांभाळणार, अशी परिस्थिती. आणि आता सासरवास असलं काय राहिलं नाही. बरीचशी मुलं लय जीव लावतात बायकोला. बापाला टोलवायची तयारी त्यांची, आई बापाला, पण बायकोला जीव लावणार, अशी परिस्थिती आहे सध्या. पण या ठिकाणी रुबी आणि हा सुरेंद्र यांचं शिवीगाळ आमकं तमकं हे चाललं. ती बायको आहे, ते तुम्हाला माहिती आहे, मारण्याची बाडबाड करते की बा दिसून येतो, रोज येतो. ते आक्षेप त्याच्यावर दारूवर. लैंगिक क्षमता कमी झाली असं, उतार वय चालू झालं होतं. ही होती 37ची, हा आता 44 वर्षाचा. त्या बायकोच्या मनात कॉम्प्लेक्स तयार झाला की हा आयुष्यभर सुधारणार नाही. हा घरी येतो, शिवीगाळ करतो, मारहाण करतो. मला आई वडील नाहीत, भाऊ आहे पण भाऊ जायच्या ताब्यात आहे. मी जायचं तर जाऊ कोणाकडे. माझ्या हातात माझ्या बँकेत रुपया नाही. हा, माझ्या दागिने सुद्धा यांनी लॉकरमध्ये ठेवल्यात. मी बाहेरही पडू शकत नाही. एखादा निर्णय घ्यायला बघा बाई किती डोकं लावलं तिने किंवा काय. मला ह्या मारहाणीपासून, ह्या नरकातून सुटका मिळाली पाहिजे. काही करून मी ती मिळवणार. तिने शांत डोक्याने विचार केला काय करता येईल, काय करता येईल का. तिने एक प्लॅन तयार केला. त्यांच्या घराच्या आतमध्ये संडास बाथरूम होतं आणि त्याचा खड्डा आहे, तो लहान होता, तो 6 महिन्याला खड्डा उपसावा लागायचा. संडास बाथरूम त्यांना दुसरं करायचंच होतं. मग त्यांनी घराचा दुसरा कोपरा, तिथलच्या 6-7 फरश्या काढल्या, फोडल्या. ते बोलावणारा संडास बाथरूमवाला बोलावला, बनवणारा गौंडी. म्हणले इथं टाकी तयार करायची आणि इथं स्वतंत्र संडास बाथरूम करायचं आहे आपल्याला. चालतंय म्हणला. देवाणघेवाण नवऱ्याला म्हणले यांचं बघा काय होतंय. 35,000 रुपयाला ठरलं. चालतंय म्हणले. मग जसं जसं काम होईल तसं पैसे. म्हणले खड्डा काढा आधी. त्यांनी लेबर लावलं, 5-10 हजार रुपये दिले, खड्डा अख्खा काढून घेतला. म्हणले खड्डा बांधा चौकोनी. ते बांधावा लागतो विटणी. त्याचं बांधकाम जमिनीवर नेऊन दिलं बरं का. आणि मग तेवढं बांधकाम झालं त्याचं ओके. नवऱ्याला बोलावलं. म्हणली हे आपल्या घरात नाही पाहिजेत. तुम्ही जाता म्हणले बाहेर, दुकान होतं त्यांचं, दुकानावर जाता, मी घरी एकटी असते आणि ही लय आशाळभूत नजरेने माझ्याकडे पाहत्यात, चेकआउट करतात, लाईन मारतात. यांचं काय मला लय भीती वाटते. त्यांचं हे 4-5 कामगार आहेत. आता बायकोची खोड काढतात. मला नवरा ग बसन का. ते मला हा ती एक तर पियाताड 90 टाकलेच असन, मला भांडणं करू का, खलास करू का. म्हणले तसं काही नका करू. यांना कामच द्यायचं नाही आपल्या, आपण दुसरा शोधू. यांना बंद करून सांगा. ते आलं, ए तू किती बांधले तुझा हिशोब, जाऊ दे गाडी. त्यांना दिली हुसकून. ती कायला माराय परत येते तिथं आलीच नाहीत. ते गेले निघून. खड्डा बांधून झालेला होता. मग अंधार पडला. त्याला खिचडी हा प्रकार जास्त आवडायचा. खिचडी म्हणजे मूग आणि तांदूळ एकत्र,
ती पिवळी खिचडी हिने केली, त्याच्यामध्ये 2 झोपेच्या गोळ्या टाकल्या बायकोने बरं का. हे पेला आणि मेल्यागत, पेला खाल्ला आणि मेल्यागत पडला. आता हा पडल्याच्या पुढं, झोपल्याच्या पुढं तिने त्याला वडीत वडीत आणला. बघा, माणूस झोपेत वडीत वडीत आणला आणि त्या खड्ड्यात टाकला. माणूस झोपल्यालाच, ते काही जागा झाली नाही, कारण त्या अंशात दगड, दगड बिगड, मोठे दगड जे काय होतं तिने इतकं रचलं की एका माणसाला आराडला वाढल्याचा आवाज कोण नाही, पण जिवंतच पुरला बा. तुम्हाला सांगतो, म्हणजे ते हालचालच करू शकत नाही. सुदीव आला तरी दगड बिगाड सगळं बोकांडे असलं काय हलणार आहे माणूस, किती ताकद असती. आणि त्यात पेताडाला 50% ताकद असते, करायला बी 20% आणि उचलायला, वजन उचलायला 50%. तेवढं ओतलं, माती ओतली, खड्डा सपाट केला, जिवंत पुरलाय बा कार्यक्रम. खड्डा सपाट केला, फरशा 4 नवीन घेऊन आली, त्या फरशा तिथं टाकल्या. तिच्या हातानेच तिने प्लॅस्टर केलं. येडं वाकडं झालं, तिला तिथं कुठं फिरायचं होतं, अजिबात नाही. फरशी खाली वळ होणं तर कशी होऊ. त्या ठिकाणी तिने ह्याचा टेबल असतो, ड्रॉइंगचा एक टेबल असतो मोठा, त्याच्यावर लॅपटॉप वगैरे असतं, तो टेबल सरकावला आणि बाहेरून असा पडदा लावला, असा पडदा गुंडाळ दिसतो नाही म्हणून. आणि त्याच्यावर लॅपटॉप आमकं तमकं, मूर्त्या बिरत्या आमकं ठेवलं बा. नवरा ओके कार्यक्रम. हा कार्यक्रम केलाय तिने 18 मे या रोजी. आणि मग 24 तास घरी आला नाही. आणि मोबाईलचं एक सांगतो, मोबाईल त्याचा मोबाईल तो फक्त टेचलाय, त्याच्या बॉडी बरोबरच, जिवंत बॉडी बरोबर आत टाकलाय. नवऱ्यांची इतकी वाईट अवस्था आहे जनाट्यावर सध्या. त्या ओके केलं. तिला माहित होतं की बाबा 24 तास झाल्याशिवाय पोलीस तक्रार घेत नाही. मग तिने सिकंदरा पोलीस स्टेशनला फोन करून पोलीस बोलवून घेतलं. बघा, म्हणली माझ्या पतीचा मोबाईल स्विच ऑफ आहे आणि बाहेरून जाऊन येतो सांगून गेल्यात, ते काय आलेच नाही. बरं ठीक आहे. पोलिसांनी दखल घेतली. तिच्या कर्मधर्म संयोगाने किंवा नियतीच्या चांगल्या कृपेने अत्यंत दक्षिण हुशार पोलीस ऑफिसर होते तिथं, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम होती बाकीचं. मग त्यांनी ती केस हे करायला ठरलं. आता हे सुरेंद्र शर्माचा चुलत भाऊ, एक सक्का भाऊ होता दिल्लीत, नोएडा सेक्टर 17 मध्ये. त्यांनी फोन करून थोडा दबाव आणला की माझा भाऊ कुठे. एक तर ही भाऊ कधी आला तर भाऊ जाईने कधी मन मोकळ्यापर्यंत जेवण नाही केलं. त्याचं खटके, रागाचे लय खटके लोकांच्या बेकार असतात, त्यांच्या डोक्यात असतं. सासरवाडला गेल्या कवा नुसतं हुलग्याच कालवून खाऊन माघारी पाठवले, कवा बेसांग खाल्लंय, कधी कोंबडं नाही कापलं, लय तक्रार लोकांच्या. मला शिनी काय गायब केला का काय झालं बघू दे हिच्याकडे जरा. त्यांनी थोडं लक्ष घातलं, पोलीस स्टेशनला लक्ष घातलं. कसं लक्ष घालायला लागतं तुम्हाला माहिती, जेणेकरून काम चांगलं होतं. त्याला मला जास्त बोलायला लावू नका. पोलिसांनी घेतले बा, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे चालू झालं. मग त्या ठिकाणी त्याच्या CDR, मोबाईल नंबर सगळं तपासलं, पण पोलिसाला काय क्लू गावाना कुठंच. ही नुसतीच रडायची. 1-2 दिवस, 6 दिवस, 10 दिवस, महिना, तब्बल 45 दिवस, मी 1.5 महिना झालं गडी पत्ता. 1.5 महिना. पोलीस ऑफिसर इतके हुशार असतात तुम्हाला सांगतो. ते म्हणले आपल्याला काहीच इतर सोर्स सापडत नाहीये, CCTV मध्ये मिळत नाही, काहीच नाही. माणूस अचानक गायब होऊन कसा. मग आपण तक्रार देणारी महिला आणि तिचं घर याच्यावर लक्ष केंद्रित करू. हे काही पॉईंट असतात पोलिसांच्या दृष्टीने तपास गुन्हा उलगडण्यासाठी. फक्त घर हाच आयटम घातला आणि मग 2-4 महिला कॉन्स्टेबल घेतल्या, कारण घरी एक बाई एकटीच आहे ना. पोर आली होती, पण पोर आता 1.5 महिना झाल्या बातमी आल्यावर त्यांनी काय आपलं आली, परत शिक्षणाला निघून गेली. फोन करायची, बाई घरात एकटीच, बोलावली ह्याला. पोलीस आले, बसले, महिला कॉन्स्टेबल तिच्यापाशी, घर इकडे तिकडं, छान आहे घर तुमचं, असं तसं. त्यांनी घर निरीक्षण केलं, त्यांना काय कुठं गावाना काहीच विषय. मग सिनियर असतात बरोबर, आणि सर कार निरीक्षण गेलं, लपवण्यासारखं वरही नाही खाली नाही. मग सर्च वॉरंट तुम्ही काळजी करू नका, कपाट वगैरे बघा, मोठ्या वस्तू काय, बेड किती आहेत, काय सोफा बेड, ज्या वस्तू झाकलेल्या आहेत, जमीन झाकली ते सुद्धा न्याल. हलालन टेबल डायरेक्ट 4-5 फरशा नवीन, इथं 4-5 फरशा नवीन, प्लॅस्टर नवीन केलंय. मग ते पोलीस आहेत महाराज. उडत्या पाखराची केस मोजणारी माणसं. त्यांनी म्हणले खांदा, जसं ते उघडं पडलं खांदा म्हणलं की बाईचा चेहरा डायरेक्ट जो खुललेला होता, रडत होता, तो डायरेक्ट भीती चेहरा ते पटत. आणि फेस रिडिंग मध्ये पोलीस यंत्रणा 1 नंबर.
हा नजर फेसवर होणारी बदलाव त्यांच्या लगेच लक्षात येतात. हा म्हणले बरंच काय निघायची शक्यता आहे, नवरा सुद्धा निघू शकतो. उकारला ना, मारण्याची केस गाजते आता तिथं 2 दिवसापर्यंत विषय. त्या ठिकाणी उकारला, ती बॉडी हाय ह्याच अवस्थेत टाकलेली, ती दगार रचलेलं हेन ते, ती गुद मारून मेलं होतं. ती काय माणूस मारायला काय लागतोय. ती बॉडी 45 दिवस झाली त्याशिवाय ती बाहेर काढली. आणि मग बाई आणि ते महिला कॉन्स्टेबल आणि मग ती मिरचीचा बेला लाल, ते कुठं लावायचा असतो ती काय तुम्हाला सांगत नाही. हा नुसते टनाटनाच उड्या मारायला लागली बाबा ती मिरची लावली. क्लिअर कबूल केलं तिने, काय केलं कसं केलं. आता अशा प्रकारच्या केसला पुरावे लय महत्वाचे असतात. म्हणजे तुम्ही एखाद्याचा खून केला आणि तुम्ही पुरावा सगळे नष्ट केले आणि जर कोर्टात जाऊन सांगितलं मी खून केलेला आहे, सजा होत नाही, पुरावे लागतात, ध्यानात ठेवा. ही कायद्याचा कार्यक्रम लय गादाळी. त्याच्यामुळे काही परफेक्ट मर्डर होता. आता निंबाळकरांच्या केसचा निकाल बघितला ना तुम्ही, काय झालंय. म्हणजे खून झालं हे तर नक्की आहे बरं का. सगळे आरोपी बिरोपी सगळे. आता निकाल काय आहे, आदरणीय, माननीय, वंदनीय आणि बरेच काही नियम कोर्टाचा. निर्दोष मुक्त सगळ्यांची, पुराव्याअभावी अमकं तमकं. मग मला वाटतं ते मुलांनी आहे ना, ते आता मानत नाही, त्याला पहिला लय मानायचो, पण त्याच्या मुलांनी अशी एक केस दाखल करावी, ती बी सुप्रीम कोर्टात, की बाबा ही हत्या झालीच कशी बुवा. ऑटोमॅटिक नाही होऊ शकत ना. म्हणजे ऑटोमॅटिक त्या माणसानी गोळी घालून, गोळी ऑटोमॅटिक पिस्तुलात गेली, पिस्तुलातून स्वतः गोळ्या अशा लांबून जाडून घेतल्या, असं काय आहे का. एक केस तशी दाखल करा आणि CBI कडे द्यावं ती तपासाला. नाही ना झाली हत्या, मग झालीच कशी हे सांगावं. लय गंजराडा आहे कायद्याचा. या केसमध्ये काय होईल भविष्यात आज सांगू शकत नाही. पण पुरावे बिरावे सगळे करून ह्या रुबीला जास्तीत जास्त कडक शिक्षा मिळावी अशी माझी इच्छा आहे. आणि आता ती 35ची, जवळजवळ 20 वर्ष जर लागली ना, तर 60व्या वर्षी काय काय काट करायची नाही ती. पण ही एकमेव केस अशी आहे की नवरा तर मारला, पण ह्याला अनैतिक संबंधाचा, बाहेरच्या लफड्याचा काही हे नाही. नाव ठोक्याच्या नादाने मारतात आपण बघितले. पण इथं अनैतिक संबंध काय झालं, फक्त बायको सांभाळता आली नाही, तिचं मन सांभाळता आलं नाही. जरा तुम्ही बी विचार करून बघा बा, तुमच्या बायकोला तुम्ही प्रेमाने कधी गजरं आणलं होतं का. तुम्ही विचार करा बा, तुमच्या बायकोला तुम्ही जेवाया बसल्यावर कालवण भलं कसंही होऊ द्या, त्याबद्दल वाद नाही. आज भाजी मस्त बनवली तो, आणि चेक करून घ्या भाजी शेजारीने शिकून आणलेली नाही पाहिजे, नाही तर तुमचा करेक्ट कार्यक्रम टंगडं सुद्धा माघारी फेकला जाणार महिनाभर. शेजारी तिचं आवडतं काय, माझं आवडत नाही काय, तिनेच केलेली असली बा बायकोनी. पण मला हरकत आहे का बा, हे जर तुम्ही म्हणला की कारवण छान केलंय, कधी आंघोळ करून येऊन जर केस विंचरत असेल तर कधी म्हणा बा, अशोक सराफचा डायलॉग म्हणा, आंघोळ केल्यावर बाई कशी फळासारखी टवटवीत दिसते, तू सुद्धा आज टवटवीत दिसते, काय रोग येतो का म्हणायला. म्हणा भाऊ तुम्ही. ह्या 2-3 अशा गोष्टी जर तुम्ही म्हणला तर होईल काय, ऑक्सिटोसिन नावाचं जे संप्रेरक आहे, जे स्त्रावक आहे, ते मेंदू स्त्रवलं जाईल. आणि स्त्रवल्यानंतर आपला नवरा चांगलाच आहे भावा, वडाला हेलपाट मारायला काय हरकत नाही, येड घालायला, असं काहीतरी भावना तयार होईल. फार गहन विषय, एक मोठा विषय. नुसत्या शरीर संबंधांनी प्रपंच होणार नाही इथून पुढं. एकमेकाची मनं, एकमेकाचा आदर असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय करता येईल आपण तर प्रयत्न करत राहू. एपिसोड नाही दिसला, मोबाईल जाऊन सर्च करून बघायचा, सर्च कसं करायचा चॅनल ते शिकून घ्या. नाही तर इथून पुढं चॅनलचं नोटिफिकेशन तुम्हाला दिसणार नाही, कारण करेक्ट कार्यक्रम अमेरिकेतून चालू झाला आहे, आपल्या भारतातल्या यूट्यूबरचा. रामकृष्ण हरी माऊली.